नमस्कार. काय नाव आहे तुमचं? दिलीप रामभाऊ काळे. कुठून आहात तुम्ही? औरंगाबाद. अच्छा. तर तुम्ही ॲडमिट कधी होता तुम्ही हॉस्पिटलमध्ये? 19मध्ये. काय झालं होतं तुम्हाला? शुगर झाली होती. शुगरमुळं तुम्हाला ॲडमिट व्हावं लागलं. अटॅक बी आला होता. अच्छा. मग तुम्ही काय कोमामध्ये वगैरे गेले होते? अच्छा. 3 दिवस सतत. तर कोमामधून निघाल्यानंतर तुम्ही हेल्दी इंडियामध्ये आलात डॉक्टर शेख सरवर साहेबांकडे. आणि कुठलं औषध घेऊन गेलात? हे डायबिटिक क्युअर. तर हे वापरलं तुम्ही. आमच्या रुपाली मॅडमकडून तुम्हाला हे ॲड्रेस मिळाला आणि तुम्ही हे यूज केलं. हे किती दिवस यूज केलं तुम्ही? 6 महिने. तर किती दिवसामध्ये तुम्हाला बरं वाटलं? जसं तुम्हाला जे 15 दिवसापासून. अच्छा. पहिले 350 400 अशी डायबिटीज राहायची आणि आता किती राहते? 200च्या आत राहते. म्हणजे तुम्ही पूर्णपणे लेवलमध्ये राहता. अच्छा. पहिले चक्कर वगैरे येणे किंवा हातपाय गळणे, छातीमध्ये जे जळजळ होणे असं काही प्रकार होता काय? आता नाही. म्हणजे औषध घेतल्यापासून कुठलाच प्रॉब्लेम राहिलेला नाही. तुम्ही मग गोड वगैरे सगळं खाता? टोटल पत्ते. वाव. ही औषध आत्ता बी आहे काय? कंटिन्यू चालू आहे? क्या बात आहे. व्हेरी गुड. मग काय संदेश देऊ इच्छिता औरंगाबादकरांना, परभणीकरांना, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे लोक पीडित आहेत, ज्यांना असं वाटतं की डायबिटीज लाईफ टाईमसाठी आपल्यासोबतच राहणार आहे, गोळी आपली कधी सुटणार नाही, इन्सुलिन कधी सुटणार नाही, त्या लोकांना काय संदेश देऊ शकता की तुम्ही गोळी पण खात नाही, तुमची शुगर नॉर्मल राहते, औषध घेऊन तुम्ही आता शुगर फ्री झालात, तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? अच्छा. तुम्ही जसं यूज केलं. ओके. एक वेळेस अवश्य भेट द्या इंटरनॅशनल हेल्दी इंडिया वेलनेसमध्ये, म्हणजे अल कबीर त्वरित वेदनामुक्ती केंद्राला. ओके. थँक्यू. धन्यवाद.